मी 12 गावचे मोदक खाल्लेला माणूस आहे. छान विरघळतो असं. त्यामुळे मोदकाचं आपलं स्टँडर्ड लय हाय. खूप ठिकाणी मोदक खाल्ले, पण मी म्हणत असं की आणि थेट मोदकांच्याच भूमीत म्हणजे कोकणात जाऊन अस्सल मोदक खाणं म्हणजे मंदिरात जाऊन प्रसाद खाल्ल्यासारखं मला वाटतं. सुरेख गोडवा गुळाचा. त्यामुळे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे कोकणातली अशी ठिकाणं जिथे तुम्हाला एकदम अस्सल घरगुती चवीचा मोदक मिळेल. तर चला चालू करूयात. तर आपला पहिला स्पॉट आहे रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर या प्रसिद्ध ठिकाणी असणारी कुटुंबे यांची घरगुती खानावळ. विशेष म्हणजे कुटुंबे यांच्या जुन्या घराच्या अंगणातच ही खानावळ आहे. घर एकदम टिपिकल कोकणी. अंगण, झोपाळा, पडवी, ओसरी आणि एकदम पारंपरिक मेन्यू. इथे अनलिमिटेड उकडीच्या मोदकांची थाळी मिळते. इथला मोदक म्हणजे काय वर्णावा. म्हणजे अथांगने आयुष्यातला पहिला मोदक इथेच खाल्ला होता. कसे राहतात? छान 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 छान. उकडीचे मोदक तर बेस्ट आहेतच, पण इथली थाळी सुद्धा अप्रतिम. ज्यामध्ये सांज्याची पोळी, खिचडी, सोलकढी, शेवग्याचं सार असला भन्नाट मराठमोळा मेन्यू असतो. संपूर्ण कुटुंब छान प्रेमाने वाढतात आणि मानसी कुटुंबे काकू स्वयंपाक बनवतात. मी साधारण 97-98 सालापासून सुरुवात केली. आधी एकदम घरगुती स्वरूपात होतं. म्हणजे आमच्याकडे आलेली लोक खाली केळीच्या पानावर, पाटावर अशी जेवायला बसत असत. मग नंतर हळूहळू टेबल खुर्ची हळूहळू वाढत गेला, व्यवसाय वाढत गेला. रोज खायला वेगळी व्हरायटी, रोज वेगळं स्वीट आहे. म्हणजे एकच पोट काय आयुष्यात असं वाटतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अगदी घरगुती असल्यामुळे 1 किंवा 2 दिवस आधी ऑर्डर देऊन ठेवावी लागते. रेस्टॉरंट सारखं थेट जाऊन इथे चालणार नाही. पुढच्या ठिकाणासाठी आपण जाऊयात रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली जवळच्या कोळथरे गावात. इथे कोस्टलवाडी नावाचा सुंदर होमस्टे. म्हणजे जुनं 100 वर्षांपूर्वीचं घर त्यांनी मस्त जुना चार्म ठेवून रिनोव्हेट केलंय. त्यामुळे तसंच लाकडी कडेपाटाचं घर, सारवलेली जमीन, घराच्या मागे वाडी, बंबातलं पाणी. तुम्हाला टाइम मशीन मधून जुन्या काळात गेल्याचा फील येईल. आणि वाडीतून चालत गेल्यावर थेट समुद्र किनारा. इथे स्वयंपाक सुद्धा गावातल्या बायका चुलीवर बनवतात. त्यामुळे तांदळाची भाकरी, भाजी असा बेत असतो. इथला मोदक सुद्धा बेस्ट. पुढचं कोकणातलं ठिकाण इतकं बेस्ट आहे की तिथे मी फिरायला नाही तर फक्त जेवायला जातो. आयुष्यात आपल्याला एकच पोट का असा इथे प्रश्न पडतो. हे ठिकाण म्हणजे चिपळूण जवळचं अबलोली गाव आणि अबलोली गावातला गारवा ॲग्रो टुरिझम, जे सचिन कारेकर आणि त्यांचं कुटुंब प्रेमाने चालवतात. कोकणीचे जुने पदार्थ एवढे पदार्थ आहेत ना, ते दुर्मिळ व्हायला लागलेत. प्रत्येकाला पिझ्झा, बर्गर हा मुंबईत बसून ऑर्डर देऊन पुण्या मुंबईत घरात येतो. याची खासियत म्हणजे संपूर्ण वाडीमध्येच त्यांचं जुनं घर आहे. जेवण पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानात वाढलं जातं. हे जेवण चुलीवर कारेकर कुटुंब बनवतं. प्रत्येक भाजी सुद्धा घरातल्या शेतातली. इथला मोदक म्हणजे काय बोलू. स्वरूपाताई आणि त्यांची मुलगी मोदक वळत होत्या. त्यांच्या हातांचा मोदक वळण्याचा स्पीड बघून एखादं मशीन पण लाजेल. शूट करतोय, थोडं हळू वळता का मोदक असं सांगितल्यावर आई लेकींनी बटन दाबल्यासारखा स्पीड कमी केला. मोदक बघूनच डोळ्याचं पारणं फिटलं. म्हणजे इथलं जेवण खरंच स्वर्गसुख. मी दरवर्षी इथे जातोच. मागच्या वेळी तर शिमग्याला गेलो होतो, त्यामुळे तिथला पालखी उत्सव पण बघता आला होता. कोकणातली चवीची श्रीमंती अनुभवायची असेल तर इथे जायलाच पाहिजे. पुढचं ठिकाण म्हणजे गुहागर मधलं जोग आजींची खानावळ. 100 नाही 1000% मी रेकमेंड करेन ही थाळी. इथे मी दररोज जेवू शकतो. इतकं सात्विक आणि तितकं चविष्ट जेवण कुठेही मिळणार नाही. जोग आजींच्या जवळजवळ 100 वर्ष जुन्या घरात ही खानावळ आहे. आत गेल्यावर जो काय फील येतो ना, म्हणजे 5 स्टार हॉटेलला गेल्यावर पण तो फील येणार नाही. आणि इथं आत आल्यावरच खूप छान वाटतं. म्हणजे चपला बाहेर काढून तुम्ही आत जेवायला यायचं. 100 वर्ष जुनी जागा आहे ही. ही थाळी सुद्धा खूप जुनी आहे आणि बाहेरच तो बोर्ड लावलाय जोग आजी. आणि या जुन्या घरात तुम्ही बसता खायला, त्यामुळे तो पण एक फील वेगळा आहे.
त्यामुळे मनानी, डोळ्यांनी, चवीनी सगळ्यांनी तृप्त करणारी अशी परफेक्ट थाळी आहे जोग आजी. 100 नाही 1000% मी रेकमेंड करेन ही थाळी. नक्की इथे खायला या गुहागरला आलात तर. इथल्या जेवणाबद्दल काय बोलायचं, म्हणजे हा संपूर्ण व्हिडिओ सुद्धा कमी पडेल. भारी गोष्ट म्हणजे जोग आजी स्वतः आग्रह करून वाढतात. इतक्या गोड आहेत ना आजी. कधी सुरुवात केली होती तुम्ही? 2000 सालापासून थोडेच असं इथे आल्यावर आपण काहीतरी करायचं असं डोक्यात होतं. लोकांनी थोडं सांगितलं की हे करून बघ. कधी केलेलं नाही. सुरुवात केली पहिल्यांदा 5-0 सुरुवात केली आम्ही आणि इतकी छान झाली सुरुवात की आता मी मागे वळलेच नाही. तर आता आमचं दुसरं म्हणजे आम्ही साधारण आम्हाला सांगून लोक येतात किंवा आम्ही उद्या जेवायला येणार होतो म्हणजे आम्ही अंदाज घेतो एवढे लोक आहेत त्याप्रमाणे तसं जेवण करतो. म्हणजे आयत्या वेळेला एखाद दुसरा आला तर घेऊ शकतो, खूप जण आले तर नाही घेत. आधी सांगून जातात. त्यामुळे मग आम्ही दुपारचं जेवण असेल ते दुपारीच, संध्याकाळी ताजं जेवण. इथला उकडीचा मोदक सुद्धा आजी स्वतः बनवतात. सगळ्यात ना म्हणजे सारण तर अप्रतिम आहेच. पारी आहे ना मोदकाची इतकी परफेक्ट शिजली आहे. म्हणजे खूप कच्ची कच्ची पण नाही आणि खूप तर खूपच सॉफ्ट होते तशी पण नाही. परफेक्ट बॅलन्स आहे. त्यामुळे पारीत कळतं की बाई किती सुगरण आहे. ऑफकोर्स जोग आजींनी स्वतःने बनवलेत मोदक. लगेच खाल्ल्यावर कळतात. तो हा छान विरघळतो असं. आता गुहागरला आलोच आहोत तर पुढचं ठिकाण आहे गुहागर मधली 90 वर्ष जुनी असणारी खानावळ म्हणजे मुसळे हॉटेल, जी अगदी व्याडेश्वर मंदिराच्या समोरच आहे. विशेष म्हणजे मुसळे काकू आणि त्यांची सून दोघी मिळून स्वयंपाक बनवतात. इथे सुद्धा प्रत्येक पदार्थाला उत्तम चव आहे. दडपे पोहे तर बेस्टच. इथे सुद्धा तुम्ही आधी ऑर्डर देऊन उकडीच्या मोदकाचा नक्कीच आनंद घेऊ शकता. खूप मस्त सारण. म्हणजे सारणाची चव अप्रतिम. खूप छान शिजलं गेलंय दिसत असेल तुम्हाला. आणि आपली घरातली आजी बनवते ना असे छान पारंपरिक मोदक, तशी कुठेतरी चव आहे. आम्ही म्हणजे सासूबाईंनी त्यांच्या सासूबाईंनी मला, मी आता पुढे सुनेला. आणि आमचं दोघींचंही ट्युनिंग चांगलं आहे. आम्ही एकमेकींशी डिस्कस करून त्या ज्या काही आहेत सुधारणा त्याच करून सांगतात मला की याच्यात हे घाल म्हणजे बघ कसं होईल ते. मग त्याप्रमाणे मी माझ्या याने त्यांचं थोडं माझं थोडं असं करून मी या सुधारणा करते. बरं, मुसळे हॉटेलच्या बाजूलाच योगेश्वरी हॉटेल आहे. तिथलं सुद्धा जेवण खूप बेस्ट आहे. तिथे मी उकडीचा मोदक खाल्ला नाहीये, पण बाकी बरेच पदार्थ खाल्लेत आणि सगळे पदार्थ उत्तम होते, सुरेख. तिथले मोदक सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. पुढच्या ठिकाणासाठी आपण जाऊयात थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळच्या परुळे गावात. या परुळे गावातला बेस्ट होमस्टे म्हणजे ग्रॅटिट्यूड होमस्टे, जो सामंत कुटुंबामार्फत चालवला जातो. यांची खासियत म्हणजे घर बांधायच्या आधी त्यांनी भरपूर झाडं लावली आणि त्यानंतर झाडामध्ये घर बांधलं. यांच्या सुद्धा रेसिपी आणि मसाले एकदम घरचे आणि पारंपरिक आहेत. जनरली असं असतं की जेवण जर छान असेल तर तो स्टे काय मेमोरेबल राहतो. तर जेवणाबद्दल काय सांगशील, इथे काय खासियत आहे? ऍक्च्युली खासियत आमच्या आईकडून येते. तर तिच्या हातची जी चव होती तर त्यासाठी लोक फार दुरून आणि अगेन अगेन यायचे. तर त्यामुळे तिची लेगेसी आम्हाला पण आलेली आहे. तर आम्ही पण तोच प्रयत्न करतोय. यांची जेवणाची जागा पण एकदम जुन्या घरी बसलोय असं वाटावं अशी, संपूर्ण झाडांच्या सान्निध्यात. इथे बाकी थाळी छान मिळतेच, पण इथला सुद्धा उकडीचा मोदक लई बेस्ट. पुढच्या ठिकाणासाठी आपण जाऊयात दापोलीला पितांबरी ॲग्रो टुरिझम मध्ये. असंख्य झाडं, शेत यामध्ये हे वसलेलं आहे. यांचं रेस्टॉरंट आहे रुचियाना. तिथे दररोज मिळतो उकडीचा मोदक. पण जरी रेस्टॉरंट असलं तरी तिथल्या स्थानिक बायकाच मोदक बनवतात, त्यामुळे त्याची चव सुद्धा एकदम अस्सल घरगुती. सारणाची चव अप्रतिम. म्हणजे त्याचं वरचं कवर आहे तर किती पातळ आहे आणि सारणाचा गोडवा परफेक्ट आहे. पुढचं ठिकाण आहे पितांबरीचंच ॲग्रो टुरिझम, पण जे राजापूरच्या जवळ आहे. इथलं रेस्टॉरंट वाटतच नाही, कारण सारवलेल्या जमिनीवर कोकणी घरामध्ये हे रेस्टॉरंट आहे. हा संपूर्ण परिसरच झाडांमध्ये हरवून गेल्यासारखा आहे. इथे घरचाच गुळ असल्यामुळे गोड पदार्थ उच्च दर्जाचे मिळतात. उकडीचे मोदक बेस्ट आहेतच, पण रेअर कोकणी पदार्थ सुद्धा इथे मिळतात, जसं की पातोळ्या, खांडवी, भोपळ्याचे घारगे स्वीटमध्ये. स्टार पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. म्हणजे उकडीच्या मोदकाला कुठेच पर्याय नाही.
हा अतिशय रेअर पदार्थ आणि तो म्हणजे पातोळ्या आणि हळदीच्या पानामध्ये मस्तपैकी रॅप केलेल्या आहेत. प्रचंड किचकट पदार्थ असतो त्यामुळे सहसा हा मिळत नाही कुठे, पण मोदकाला कुठलाच गोड पदार्थ बीट करू शकत नाही. त्यामुळे इथला मोदक सुद्धा माझ्या कायम स्मरणात राहील. कितीही पदार्थ असले तरी मोदक वा असं तर एक वाटीत तूप दिलं ना, कंजूशी नसली ना की लय भारी वाटतं. काय बोलायचं मी विसरून जातो जेव्हा मोदक खातो. हा हा म्हणजे अप्रतिम सारण आहे. त्याच्यावरचं आवरण हे परफेक्ट शिजलेलं आहे, एकरूप होतं ते सारणाबरोबर, वेगळं वेगळं राहत नाहीये. तर ही होती आपली कोकणातली बेस्ट उकडीचा मोदक मिळणारी ठिकाणं. काही ठिकाणं राहिली असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगाल. तुम्ही म्हणाल की यार भाई आमच्या घरीच उकडीचा मोदक लय भारी बनतो, मग घरी बोलवा ना, मला बोलवत नाही तुम्ही घरी. असो, असेच दर बुधवारी आणि रविवारी आपण इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात सोडायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.